महायुतीत सत्तार आणि दानवेंमधील वाद टोकाला. सिल्लोडचा पाकिस्तान या दानवेंच्या वक्तव्याविरोधात सत्तार समर्थकांकडून सिल्लोड बंदची हाक. भारत आणि बांगलादेश सामन्याविरोधात राजकारण. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं मॅचला परवानगी कशी दिली? आमदार आदित्य ठाकरेंचा सवाल. पुढील 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागेल. भाजपचे मंत्री गिरीश महाजनांचं मोठं विधान. सरकारमध्ये बिना पैशाचं एकही काम होत नाही. 3 पक्षाचं सरकार आलं तरी अडचणी कमी होत नाहीत. भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचं विधान. नरहरी झिरवाळ यांनी दिले निवृत्तीचे संकेत. मला राज्यपाल व्हायला आवडेल. नरहरी झिरवाळ यांचे विधान. दिवंगत नेते विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष विधानसभा निवडणूक लढणार. 5 जागा लढणार असल्याची ज्योती मेटे यांची घोषणा. शिंदे गटाच्या आमदारांना महामंडळाचं वाटप झाल्यानंतर अजित पवारांनी केली महामंडळ वाटपाची मागणी. आज फडणवीस आणि पवारांची होणार बैठक. राहुल गांधींनी बाबासाहेबांची माफी मागावी. माफी मागितली तरच जीप छाटायचे विधान घेणार मागे. शिंदे गटाचे संजय गायकवाड आपल्या विधानावर ठाम. पुण्यात शरद पवारांचा अजित पवारांना आणखीन एक धक्का. अजित पवारांचे 10 नगरसेवक पवारांसोबत जाणार. 27 तारखेला पक्ष प्रवेश. अमृता फडणवीसांना अमृता मॅम नव्हे अमृता मा म्हणणार. भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं दिव्याज फाउंडेशनच्या कार्यक्रमात वक्तव्य. महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर. मला काहीतरी सांगायचं. मुख्यमंत्री शिंदेंवर आधारित नाटक. मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समळे दिसणार. अकोल्याच्या अकोटमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक. 30 ते 35 लोक ताब्यात. अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण. जय मालोकरचा मृत्यू मारहाणीमुळे. पोस्टमॉर्टम अहवालात बाब समोर.